सिनेविश्वातील या 10 फिल्म ज्यांची नावं, डायलॉग, सीन सगळं सारखंच, अगदी फ्रेम टू फ्रेम कॉपी पेस्ट केलेल्या, तरी या सगळ्या फिल्म प्रेक्षकांना इतक्या आवडल्या की ब्लॉकबस्टर ठरल्या। चला तर मग जाणून घेऊया सिने इंडस्ट्रीतल्या सेम टू सेम नावं काय, सीन काय, डायलॉग काय, इमोशनही सारखेच असणाऱ्या, एकमेकांच्या डिट्टो कॉपी असलेल्या कोणत्या आहेत त्या 10 फिल्म्स ज्या सगळीकडे ब्लॉकबस्टर ठरल्या। पाहूया त्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। सिने इंडस्ट्रीत रिमेकचा ट्रेंड तसा जुना आहे, पण सामान्यतः रिमेक बनवताना मेकर्स नाव किंवा स्टोरी काही बदल करतात। पण अशा 10 फिल्म्स ज्यांची नावं काय, या फिल्मचं प्रत्येक दृश्य, संवाद आणि भावना केवळ तशाच कॉपी केल्या गेल्या नाहीत, तर निर्मात्यांनी त्यांची नावं बदलण्याचीही तस्दी घेतली नाही। सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे पडद्यावर प्रत्येक शॉट आधीच माहीत असूनही प्रेक्षकांनी या चित्रपटांना खूप प्रेम दिलं आणि या सर्व फिल्म बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर देखील ठरल्या। तर या यादीतील पहिले नाव आहे गजनी, ज्याने भारतीय सिनेमाचा इतिहास कायमचा बदलला। शॉर्ट टर्म मेमरी लॉस म्हणजे फक्त 15 मिनिटांची मेमरी असलेल्या एका बिझनेसमॅनची प्रेम आणि सोडाची ही स्टोरी दक्षिण भारतीय बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे गाजली होती। 2005 मध्ये AR मुरुगादॉसच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या मूळ तामिळ चित्रपटात दक्षिणेकडील सुपरस्टार सूर्या आणि असिन मुख्य भूमिकेत होते। बरोबर 3 वर्षानंतर 2008 साली दिग्दर्शक मुरुगादॉसने आमिर खान सोबत त्याच चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवला। या रिमेकमध्ये आमिरचा 8 पॅक ॲब्स असलेला लुक, त्याच्या डोक्यावरचा गोल कट आणि डायरी आणि फोटोंचा वापर करून खलनायकाला शोधणारा प्रत्येक सीन तमिळ चित्रपटातून फ्रेम टू फ्रेम कॉपी केला होता। अगदी असिनला मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट केलं होतं। जिथे सूर्याचा चित्रपट दक्षिणेत ब्लॉकबस्टर ठरला, तिथे आमिर खानची गजनीही बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच गाजली होती। तर दुसरी फिल्म आहे सिंघम। मसाला, ॲक्शन आणि कठोर पोलीस शक्तीच्या शौकीनांसाठी एक कल्ट नाव बनलं। एका प्रामाणिक छोट्या शहरातील पोलीस अधिकाऱ्याची शहरातील सर्वात मोठ्या माफिया बॉसशी टक्कर होण्याची ही स्टोरी आहे। मूळची 2010 साली रिलीज झालेली ही तामिळ फिल्म हरीने दिग्दर्शित केलेली होती। त्यात सूर्या आणि अनुष्का शेट्टीनं अभिनय केला होता। प्रकाश राजने मुख्य खलनायकाची भूमिका केली होती। यानंतर 2011 मध्ये रोहित शेट्टीने चित्रपटाचे अधिकृत हक्क घेतले आणि अजय देवगण अभिनीत सिंघमचा हिंदी व्हर्जन बनवला। प्रकाश राजला पुन्हा खलनायकाच्या भूमिकेत घेतलं। या चित्रपटाचा प्रत्येक शॉट तामिळ चित्रपटाची जवळपास परफेक्ट कॉपी होती। जिथं सिंघमने तामिळमध्ये विक्रमी कमाई केली आणि एक संपूर्ण फ्रँचायझी तयार केली, तिथं अजय देवगणची सिंघम हिंदीमध्ये एक मोठी ब्लॉकबस्टर होती आणि तिच्या यशाने आजच्या सर्वात मोठ्या रोहित शेट्टी कॉप युनिव्हर्सची पायाभरणी केली। तिसरी फिल्म आहे बॉडीगार्ड। या चित्रपटाची कथा इतकी परिपूर्ण आणि दमदार होती की त्याच्या मूळ दिग्दर्शकाने स्वतः वेगवेगळ्या भाषांमध्ये एकसारखे रिमेक बनवले। 2010 मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्दीकी यांनी बॉडीगार्ड नावाचा एक कल्ट रोमॅन्टिक कॉमेडी मल्याळम चित्रपट बनवला, ज्यात अभिनेता दिलीप आणि नयनतारा होते। चित्रपटाच्या शेवटच्या 20 मिनिटांमधील भावनिक ट्विस्टला त्यात सर्वात मोठं वैशिष्ट्य मानलं जातं। पुढच्या वर्षी 2011 मध्ये दिग्दर्शक सिद्दीकी यांनी स्वतः सलमान खान आणि करीना कपूर सोबत एक चित्रपट हिंदीमध्ये पुन्हा दिग्दर्शित केला। दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक एकच होते, त्यामुळे हिंदी चित्रपटाचा संपूर्ण सेट, सलमान खानचा युनिफॉर्म, फोनवरील सिक्रेट लव्ह सीन आणि रेल्वे स्टेशनवरील अश्रू ढाळणारा क्लायमॅक्स सीन मल्याळम चित्रपटासारखाच ठेवला होता। हा चित्रपट मल्याळममध्ये बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला, पण जेव्हा तो सलमान खानच्या लवली सिंग स्टाईलमध्ये हिंदीमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने भारतीय थिएटरमध्ये सुनामी आणली आणि 2011च्या सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक बनला। चौथी फिल्म आहे दृश्यम। 2 आणि 3 ऑक्टोबरला पणजीमध्ये काय झालं होतं, फार कमी लोक असतील ज्यांना हा सस्पेन्स असलेला संवाद आणि त्याची मनोरंजक स्टोरी माहिती नसेल। हा थ्रिलर एका सामान्य 4-5 माणसाविषयी आहे, जो आपल्या कुटुंबाला एका अज्ञात खून प्रकरणातून वाचवण्यासाठी पोलिसांचाच गोंधळ उडवून सोडतो, ज्याने देशातील सर्व मोठ्या समीक्षकांना आश्चर्यचकित केलं होतं। जितू जोसेफच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या मूळ 2023च्या मल्याळम चित्रपटात मोहनलालने जॉर्ज कुटीची मुख्य भूमिका केली होती। यानंतर 2015 मध्ये दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी चित्रपट हिंदीमध्ये बनवला, ज्यात अजय देवगण, तब्बू आणि श्रेया सरन यांनी अभिनय केला होता। चित्रपटाची पटकथा आणि स्क्रीन प्ले अगदी सारखाच। हिंदी व्हर्जनमध्ये फक्त मुख्य शहराचं नाव बदललं होतं। मल्याळममध्ये दृश्यम ऑल टाइम ब्लॉकबस्टर आणि उद्योगांतील सर्वात कमाई करणारा चित्रपट बनला। त्याचप्रमाणे हिंदीमध्ये अजय देवगणच्या चित्रपटाने आपल्या अतुलनीय कथानकाच्या जोरावर जबरदस्त यश मिळवलं आणि बॉलिवूडची सर्वात यशस्वी सस्पेन्स फ्रँचायझी बनली। पाचवी फिल्म डॉन। डॉन हा बॉलिवूड इतिहासातील सर्वात मनोरंजक आणि अनोख्या उदाहरणांपैकी एक आहे, जिथे वेगवेगळ्या काळातील 2 सर्वात मोठ्या सुपरस्टारनी एकाच नावाने आणि एकाच कथेच्या माध्यमातून आपलं वर्चस्व गाजवलं। मूळ 1978चा चित्रपट चंद्रा बरोट यांनी दिग्दर्शित केला होता, ज्यात अमिताभ बच्चन यांनी डॉन आणि विजयच्या दुहेरी भूमिका साकारल्या होत्या। खई के पान बनारसवाला यासारखी गाणी आणि त्यांचे संवाद भारतीय सिनेमात कल्ट फिगर बनले आणि हा चित्रपट ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरला। बरोबर 28 वर्षानंतर 2006 मध्ये दिग्दर्शक फराह
अख्तरने याच क्लासिक स्टोरीचं त्याच टायटलने रिमेक केला, ज्यात किंग खान शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. या नवीन चित्रपटाचा सुरुवातीचा अर्धा भाग त्याच्या पळून जाण्याच्या दृश्यांसह आणि मेन स्टोरीसह अगदी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटासारखाच होता, पण क्लायमॅक्समध्ये खूप आधुनिक, हायटेक आणि अनपेक्षित ट्विस्ट टाकून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं. जिथं अमिताभ बच्चन यांच्या डॉनने त्यांना त्या काळातील बेताज बादशाह बनवलं, तिथं शाहरुखच्या डॉनने किंग खानला एक नवीन आणि अत्यंत स्टायलिश अँटी हिरो अवतार दिला. तर या 10 चित्रपटांमध्ये तुम्ही कोणता चित्रपट पाहिला आहे आणि या चित्रपटांपैकी तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.